रेकॉर्डिंग सुरू झाली. ठीक आहे, लेट्स स्टार्ट. मी जे काही करते मला बघा, तुम्ही सेम पॉइंट टॅप करायचंय. ठीक आहे. तुम्ही जे तुम्हाला पेन होते त्यासाठी करा प्लीज. जरी माझ्या हेल्थ मध्ये जे काही पेन होत आहे, तुम्ही लेग पेन, बॅक पेन, स्ट्रेस ते नाव घेऊ शकता, तरी मी स्वतःला मनापासून स्वीकारते. जरी माझ्या नात्यांमध्ये काही वाद, काही ताण, दुःख आणि दुरावा असेल, तरी मी स्वतःला मनापासून स्वीकारते. सगळ्यांना माझा व्हिडिओ दिसतोय? जरी माझ्या करिअरमध्ये सॅटिस्फॅक्शन नसेल, काही अडथळे असतील किंवा हेल्पलेस फील होत असेल, तरीही मी स्वतःचा मनापासून स्वीकार करते. जरी मला पैशांच्या बाबतीत काही ताण असेल, काही भीती असेल, स्टेबिलिटी वाटत नसेल, तरीही मी पूर्णपणे स्वतःचा स्वीकार करते. आता इथं हे भुवयाच्या मध्ये हा सर्व मानसिक ताण आणि वेदना तुमच्या बॉडी पार्टचं जे त्रास आहे त्याचं नाव घ्या. लेग पेन, स्ट्रेस, बॅक पेन, नेक पेन रिलीज होऊ दे आता. हे इथे ऍब्रोजच्या इथे. आता साइड ऑफ ऍब्रोज, आरोग्य माझं, नात्याबद्दलची चिंता, जे काही रिलेशनशिप प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे आता रिलीज होऊ दे. तुमच्या डोळ्याच्या खाली भविष्याची भीती, निराशा पूर्ण रिलीज होऊ दे. अबो युअर लिप्स, मनातील ही चिडचिड आणि ओझ पूर्णपणे रिलीज होऊ दे. इथे कॉलर बोन, तुमच्या मानेच्या खाली हे जे हाड दिसते ना, तिथे माझ्या मनातील चिडचिड, ओझ, जे दडपण मी साठवलंय ते पूर्णपणे रिलीज होऊ दे. हाताच्या खाली अंडर युअर, इथे कोपऱ्या ह्याच्यामध्ये काकेमध्ये तुमचं जे लेग पेन आहे, बॉडी पेन आहे, नेक पेन आहे, ज्या बॉडी पार्ट मध्ये साठलेलं आहे, ज्या काही भावनांमुळे साठलेलं आहे, थँक्यू आल्याबद्दल प्लीज रिलीज होऊ दे. आता या क्षणी रिलीज होऊ दे. आता वर, डोक्याच्या वर, माझ्या शरीरात, मनात साठवलेल्या या सर्व भावना, वेदना, जे काही इमोशन्स, भीती, राग, दुःख, जेलसी, तुलना, भविष्याची चिंता, भूतकाळातल्या काही विचारांबद्दल, अनुभवाबद्दल पश्चाताप, सगळं रिलीज होऊ दे आता या क्षणी.
कारण मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारत आहे. आता माझं मन हलकं होत आहे. माझं शरीर पूर्णपणे शांत होत आहे. आता हे टॅपिंग झालं. तर देवावर हात ठेवा. टॅपिंग पॉइंट झाले. हो, पोनो. Everyone is okay? ठीक आहे. आता तुम्हाला जे पेन होत आहे स्पेसिफिकली त्या पेनचं नाव घ्या जेव्हा तुम्ही करताय, तरच तुम्हाला रिलीज झाल्यासारखं वाटेल. हे डिवाइन क्रिएटर, हे परमेश्वरा, जर माझ्या मनात अशा काही आठवणी आहेत, असे काही विचार आहेत, जी भीती आहे, ज्याच्यामुळे माझ्या बॉडीमध्ये लेग पेन होत आहे, नेक पेन होत आहे, बॅक पेन होत आहे, जे काही कारणामुळे मी माझी शरीराची पूर्णपणे काळजी घेऊ शकत नाही किंवा काही भावनांचा खूप ताण घेत आहे, या सगळ्यांची मी पूर्णपणे जबाबदारी घेते. 100% जबाबदारी घेते. आय एम सॉरी. सॉरी. मी माझ्या शरीराकडे डोळे मिटा हे करताना. आय एम सॉरी. मी माझ्या शरीराकडे कळत न कळत दुर्लक्ष केल्याबद्दल मी माफी मागते. माझ्या पेशींमध्ये, प्रत्येक बॉडी पार्ट मध्ये जो काही ताण, स्ट्रेस, विचार, ज्या काही भावना निगेटिव्ह साठलेल्या आहेत, त्यासाठी मी स्वतःला माफी मागते. शरीराबद्दल कधी चुकून नकळत नकारात्मक विचार केल्याबद्दल कृपया मला माफ कर. माझ्या शरीरातील प्रत्येक पेशीला बरे केल्याबद्दल डिअर युनिवर्स, देवा, तुझे खूप खूप धन्यवाद. माझ्या प्रत्येक अवयवानी शरीरामध्ये आता पुन्हा पॉझिटिव्ह एनर्जीचा प्रवाह होत आहे. सर्व गैरसमज आणि नात्यामधील दुखाव्यासाठी ज्या भावना मी फील करत आहे नात्यामध्ये, त्या भावनाचं नाव घ्या. त्यासाठी मी पण रिस्पॉन्सिबल आहे. आजवर मनात धरून ठेवलेल्या रागासाठी मी सॉरी आहे. कृपया मला माफ कर. कोणाला माफी मागायची आहे? स्वतःला, दुसरं कोणालाच नाही. पण तुम्ही फील करताय ते, ज्यांनी कळत न कळत मला दुखावलंय, त्या सर्वांना मी माफ करते. सर्व अपेक्षा आणि वेदना सोडून देते. माझे नाते सर्व सुधारल्याबद्दल धन्यवाद. मी प्रेम आणि शांती निवडत आहे. कळत न कळत माझ्या करिअर बद्दल जी मनात भीती साठवलेली आहे, त्या भीतीसाठी जे काही भावना वाटतंय तुम्हाला, नॉट बिंग वर्दी, नॉट बिंग इनफ, गिल्टी वाटतंय, त्या भावनाचं नाव घ्या. त्यासाठी मी खरंच सॉरी आहे. मी कुठं ना कुठं स्वतःवर डाऊट करत आहे, कुठं ना कुठं त्या परमेश्वरावर डाऊट करत आहे. कारण माझं काम आहे करत राहणं आणि स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवणं, जिम्मेदारी घेणं स्वतःच्या भावनांची. मी आज ती जिम्मेदारी घेत आहे की मी पुरेशी समर्थ आहे त्या भावनांसाठी ज्या निगेटिव्ह आहेत त्यासाठी. खरंच सॉरी.
कळत नकळत कधी कधी चुकून चांगल्या संधी नाकारल्याबद्दल खरंच माफी. आता यशाचे दरवाजे उघडल्याबद्दल तेव्हा तुझे कोटी कोटी धन्यवाद. माझ्या आयुष्यात यश आणि समृद्धी येत आहे सहजपणे. सगळ्या गोष्टी होत आहेत. तुमच्या आतमधल्या बाळाला, जे आपण स्वतःला कधीच बोलत नाही, माझ्या त्या लहान स्वरूप इन्नर चाइल्डला कळत नकळत दुर्लक्ष केल्याबद्दल, एकटं पाडल्याबद्दल खरंच सॉरी. कृपया मला माफ कर. आता मी स्वतःसोबत नेहमी आहे. तुझ्यावर माझं खूप प्रेम आहे. माझ्या बॉडीतील, शरीरातील किंवा मनातील जे काही त्रास होत होता, लेग पेन, बॉडी पेन, नेक पेन, स्ट्रेस, ते पूर्णपणे हील होत आहे आता. बरं वाटत आहे. माझ्या प्रत्येक पेशीमधून रक्तप्रवाह पॉझिटिव्हली होत आहे. कारण मी माझ्या भावनांची जिम्मेदारी घेत आहे. ते आता माझ्यामधून पूर्णपणे युनिव्हर्सला, देवा तुला समर्पित. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह मी. आय लव्ह माय सेल्फ. माझं माझ्यावर प्रेम आहे. एक दीर्घ श्वास घ्या. सोडा. हम्म. ज्यांना ज्यांना पेन होत होतं, त्यांना जी सेन्सिटिव्हिटी होती, फॉर एक्झाम्पल 5 म्हणजे एकदम हायर, त्याच्यापेक्षा काही कमी वाटतंय का? मला मेसेजमध्ये टाका. येस ऑर नो. इफ नो दॅट इज फाईन. इफ येस सांगा मला. 5 म्हणजे हायेस्ट फॉर एक्झाम्पल. ज्या बॉडी पार्टमध्ये तुम्हाला पेन होत होतं, थोडंसं मूव्ह करून बघा आणि थोडं तरी फील होतंय का? कारण आम्ही जेव्हा ग्रुपमध्ये करतो, लोकं शेअर करतात, येस होतंय. काही जणांचं 5 4 पर्यंत येतं, काही जणांचं 3 येतं, 2 येतं, काही जणांचं नाहीसं होतं. इट इज टेकिंग टाईम. इट विल टेक टाईम. कारण आपण प्रत्येक गोष्ट फिजिकल पेनमध्ये म्हणतो. इमोशन्समुळं, वेगवेगळ्या इमोशनमुळं वेगवेगळ्या बॉडी पार्टमध्ये पेन होतं. ओके. 2 to 3 फ्रॉम हाऊ मच भाग्यश्री? आधी किती होतं? अनम्यूट करून सांगू शकते. ओके. 5 to 3. ओके. तू तुझ्या 3. 5. 5 आउट ऑफ 3. ओके. विच इज गुड. नॉट, कारण हे इमोशन्स आताचे नाही आहेत ना, आपण खूप दिवसाचे, मे बी काही वर्षांचे साठवलेले असतात. जेव्हा डेली प्रॅक्टिस करू आपण, स्टेप बाय स्टेप इट विल रिलीज. आय थिंक टाइम आपला संपेल एखाद्या 2 मिनिटामध्ये. कोणाला काही शेअर करायचं असेल, कोणाला काही बोलायचं असेल, हाऊ यू फेल्ट, वॉज इट गुड, शुड वी कंटिन्यू टुमारो? इफ यू गाईज आर रेडी, वी कॅन डू टुमारो एज वेल. अजून काही गोष्टींसाठी किंवा स्पेसिफिक पेनसाठी वी कॅन कंटिन्यू. आज काही जण नवीन आले होते, मे बी आपण उद्या परत थोडस ओव्हरव्ह्यू, डिटेल्स, सायंटिफिक फॅक्ट अँड ऑल, आपल्या बॉडीमधले जे चक्र आहेत, हाऊ इट इज रिलिव्हंट टू इच पेन इन अवर बॉडी, त्याच्याबद्दल थोडंसं घेऊ सुरुवातीला आणि मग परत हिलिंग करू फॉर एनी बॉडी पेन ऑर इमोशनल पेन. चालेल? थम्सअप द्या. कोणी बोलत नाहीये, म्यूट करून बोलू शकता आय थिंक. मी म्यूट. ओके. थँक यू. ओके. थँक यू सो मच. ठीक आहे. आय थिंक वी आर गुड फॉर टुडे. थँक यू सो मच फॉर, थँक यू सो मच टू एव्हरीवन फॉर गिव्हिंग युअर टाइम. अमूल्य वेळ दिल्याबद्दल. थँक यू.
हॅव अ गुड नाईट अँड गुड डे. हू इज हॅव्हिंग अ डे अँड गुड नाईट, हू इज हॅव्हिंग नाईट. शांतपणे पीसफुली झोपाल आज, कारण तुम्ही बऱ्याच इमोशन्सला रिलीज केलंय. थँक्यू. बाय बाय एव्हरीवन. गुड नाईट.